रोल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। खरं तर काल जरांगे पाटील यांनी जल्लोष केलेला आहे, गुलाल उधळला आहे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहे। काही त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि माझ्याकडून एकच जल्लोष झालेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय त्याच्यावर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, काल सरकारने जीआर काढला, जे जरांगे पाटील यांनी जी घोषणा केली होती गुलाल उधळू आम्ही मुंबईत, त्यांनी उधळलेला आहे आणि या सगळं उपोषण संपलेलं आहे। काय प्रतिक्रिया या जीआर नंतर सरकारच्या? नाही, हे बघा की जो जीआर त्यांना सरकारने दिला त्याच्यामुळे त्यांचं समाधान झालं, त्यांनी गुलाल उधळला, त्यांनी आंदोलन गुंडाळलं, उपोषण सोडलं, आणि याबद्दल ते समाधानी झाले, याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करीन। पण आमचं जे उपोषण सुरू आहे ना, आमची जी मागणी आहे की सुरुवातीपासून आपण दाखवता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। हा शासन निर्णय आमच्या हाती पडल्यानंतर आम्ही आता सविस्तर अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं, कायदे तज्ज्ञांशी आणि आमच्या इतर तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आणि या निष्कर्षावरती आम्ही सर्व पदाधिकारी किंवा हे सर्व आलेलो आहोत की याच्यामध्ये या शासन निर्णयामध्ये आक्षेपार्ह काय आहे, नवीन पद्धत काय आहे, असा उल्लेख कुठेही केलेला नाही। दुसरं असं आहे की ज्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या वंशावळीतील नातेसंबंधातील वंशावळ कुठल्या पद्धतीने आपल्याकडे आहे, पितृसत्ताक पद्धतीने, त्या वंशावळीतील नातेसंबंधातील कुणा व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं ॲफिडेव्हिट करून देत असेल, प्रतिज्ञापत्र, की बा ही व्यक्ती माझ्या या वंशावळीतील या नातेसंबंधानुसार माझ्या नात्यात आहे आणि याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या कागदपत्राची पूर्तता झाल्यावरच तो अर्ज करू शकेल। म्हणजे पहिली स्टेज इथे। तो अर्ज केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दिलेलं पत्र, त्यांनी दाखवलेले नातेसंबंध हे बरोबर आहे की चूक आहे याची चौकशी स्थानिक चौकशी समिती करेल आणि त्यांनी अहवाल सादर केल्यावर जर ते सर्व योग्य वाटलं तरच तहसीलदार किंवा एसडीओ तशा प्रकारचं कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र निर्गमित करेल आणि नंतर ते व्हॅलिडिटीला जाईल। व्हॅलिडिटीमध्ये पुन्हा तीच तपासणी दुसऱ्यांदा होईल आणि ज्या दिवशी त्याला व्हॅलिडिटी मिळेल त्या दिवशी तो ओबीसीचे बेनिफिट घेण्याकरिता पात्र होईल। आता या प्रोसेसमध्ये आणि सध्या जी प्रोसेस आहे अस्तित्वात सर्व ओबीसीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्व जातींसाठी, काय नवीन आहे याच्यामध्ये? आज पण अशी पद्धत आहे की एखादी व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधामधले कुठल्याही नातेवाईकाकडे, नातेसंबंध म्हणजे पितृसत्ताक पद्धतीचे, जातीचं प्रमाणपत्र असेल, इतर नातेवाईकाकडे नसेल तर अशा प्रकारचं हमीपत्र देऊन त्याची चौकशी होऊन त्याला तशा प्रकारचं जात प्रमाणपत्र मिळत असते, व्हॅलिडिटी मिळत असते, मग तो लाभ घेण्यास पात्र असतो। तीच पद्धत इथे आहे की त्यांच्या वंशावळीतील नातेसंबंधात कुणाकडे तरी कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र असल्याशिवाय तो अर्जच करू शकणार नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याचा तर प्रश्नच उद्भवलेला आहे आणि मग कुठे नुकसान कुठे आहे? मी आधीपासून वारंवार आपल्यासमोर सुद्धा बोललेलो की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या कुठल्या तरी कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल तर त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। तीच पद्धत याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित केलं आहे। सर, अजून एक थोडी शंका, म्हणजे जी माहिती जी चर्चेत येत आहे ती की हैदराबाद गॅझेट नंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होईल आणि जे गॅझेट निघतं काय नेमकं? नाही, हे बघा की जर त्याच्यामध्ये सरसकट शब्द आला असता तर मी समजू शकलो असतो, ज्याचा माझ्यावरती सुरुवातीपासून आक्षेप आहे की बा कोणी या माणूस गेला, हे माझ्याकडे मराठा जातीचं प्रमाणपत्र आहे, आता याला बदलवून तुम्ही कुणबी जातीचं करून द्या आणि पुन्हा हे प्रमाणपत्र देताना त्याचे नातेवाईक, ज्या नातेवाईकांनी ते प्रमाणपत्र दिलं तो 67च्या पूर्वीपासून या महाराष्ट्रामध्ये राहतो, ही प्रमाणपत्र तिथे प्रूव्ह करा द्यायचं आहे। हे जीआरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आज जो आहे त्याच्याकडे शेती नसेल, शेतमजूर असेल, सातबारा नसेल, म्हणजे
आणि ते 7/12 केव्हापासून काय ते त्याच्यावरती लक्षात येते. म्हणजे 67चा पूर्वीचा पुरावा द्यायचाच आहे ना, तो या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्याशिवाय त्याला व्हॅलिडिटी मिळणार नाही. सर, हे तुम्ही एक सांगताय की आरक्षणाला म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तुम्ही समाधान एका प्रकारे व्यक्त करत आहे. सर, सगळ्यात महत्वाचं पण काही ओबीसी नेते आक्रमक झालेले आहे, आज GRची होळी पण करताय, कुठेतरी वेगवेगळे मतप्रवाह वाटत नाही. नाही, हे बघा की एवढा मोठा समाज आहे, 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे लोक त्याचं नेतृत्व करत असतात. तर या नेतृत्वामध्ये एक वाक्यता येईल असं कोणी अपेक्षित करू नये. त्यांनी जो अर्थ काढला असेल त्याच्याप्रमाणे ते निर्णय घेतील. आम्ही जो अर्थ काढला त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. आणि आमच्याकरता अजूनही न्यायालयाचे दरवाजे उघडे आहे. मी आज पण सांगतोय की आमचा अभ्यास अजूनही सुरू आहे. गरज पडली आम्ही सरकारकडे पण जाऊ, जिथे आम्हाला शंका वाटेल की बा हे चुकीचं या ठिकाणी आलेलं आहे, किंवा न्यायालयामध्ये जाऊ, पण आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. अनेक वरिष्ठ नेत्यांची काल रात्री पण आपली चर्चा झाली. अगदी छगन भुजबळ यांची सुद्धा फोनवर संपर्क साधला, आपल्याशी चर्चा झाली. अनेक नेत्यांशी संपर्क. काय नेमकी तुमचा निष्कर्ष आला तुमच्या चर्चेतून आणि काय पुढची भूमिका राहील ओबीसी नेता? नाही, साहेब असं म्हणाले की आपण कोर्टात जायला पाहिजे. म्हटलं साहेब कुठल्या मुद्द्यावरती जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, आपण ती पिटिशन तयार करा, आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याचा अभ्यास करू आणि आम्ही त्या मताशी सहमत झालो. नक्कीच आम्ही सुद्धा नागपूर हायकोर्टामध्ये आपल्यासोबत जॉईन होऊ आणि समाजाला न्याय मिळवून देऊ. हे सगळं झालं. मराठा आंदोलन आता म्हणजे संपलेलं आहे, पण ओबीसीचं साखळी उपोषण सुरू आहे. आपलं आंदोलन अजूनही कायम राहणार आहे? नक्कीच, कारण आमच्या 14 मागण्या आहेत, एक मागणी नव्हती. आणि त्याच्यामुळे सरकारने इतर मागण्यांकरिता आमच्यासोबत चर्चा करावी. त्याच्यावरती काय तोडगा निघतो, किती मान्य काय होते त्याच्यावर संपूर्ण चर्चा झाल्यावर जर आम्ही समाधानी झालो तर आम्ही आमचं उपोषण थांबवू. अन्यथा काही दिवसानंतर याच उपोषणाचं आमरण उपोषणामध्ये रूपांतर होईल, पण आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ. सर, पुन्हा एकदा कालच्या शासन GR नंतर आपण ओबीसी नेते म्हणून समाधानी? नक्कीच मी समाधानी आहे. मी जेवढा अभ्यास केला त्याच्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी, मी एकटा नाही, आमचे सर्व पदाधिकारी आम्ही समाधानी आहोत. तर बबनराव तायवाडे आपल्यासोबत होते. कालच्या शासन निर्णयानंतर ओबीसी नेते म्हणून ते समाधानी आहे, पण बाकीच्या मागण्यांकरता त्यांचं साखळी उपोषण कायम राहणार आहे, किंबहुना त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अजून तीव्र होण्याचं सुद्धा ते बोलत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.